हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो कालचा आहे, म्हणजेच काल मंगळवार होता आणि मंगळवारी आपली छान अशी अंगारकी चतुर्थी होती. अंगारकी चतुर्थी ही वर्षातून 2 वेळा येत असते, तर ही खूप छान आणि महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्याला आज मंगळवार आहे आणि अंगारकी चतुर्थी आहे, त्याचमुळे छान देवपूजा करायची आहे आणि त्याचबरोबर मी कलशची पूजा करून घेते. तर छान आता आमच्या नारळाला ना बघू शकता खूप मस्त असा कोंब आलेला आहे आणि हा कोंब आला ना तो खूप वाढत वाढत जातो आणि खूप वाढल्यानंतर तो आम्ही नर्सरीमध्ये लावायला देतो किंवा कोणी गावी जात असेल तर गावी लावायला देतो. तर असं बघा नारळाला कोंब आला आणि दरवेळेस आम्ही नारळ कोंब आला आणि खूप मोठं झालं ना मग नारळ बदलतो आणि नवीन नारळ ठेवतो आणि त्याचबरोबर लगेचच त्याला कोंब यायला सुरुवात करते. तर हा नारळ म्हणजे कलशावर जो ठेवतो तो कुलदेवतेच्या नावाने ठेवायचा असतो. कुलदेवतेच्या नावाने नारळ जर पूजला ना तर दररोज त्याच्यातलं पाणी चेंज करायचं आणि दररोज त्याची आपली पूजा करायची असते. खूप छान असतं, चांगलं असतं. तर ही कुलदेवतेच्या नावाने नारळ तुम्ही नक्की ठेवा. जर नसेल ना तर सुरुवात करा ठेवायला मंदिरामध्ये आपल्या देवाऱ्यात. तर मस्त असं नेहमीच मी कलशवर नारळ ठेवलेला असतो आणि पूजत असते. तर आज मंगळवार आहे म्हणून मी वेणी पण आणली, अंगारकी आहे छान. तर आज मी मोदकसुद्धा करणार आहे आणि मंदिरातसुद्धा जाणार आहे. आमच्या बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. त्याचबरोबर सगळं काही मी शेअर करेलच. तर आता छान देवपूजा झाली आहे बघू शकता. तर छान देवपूजा झाली, त्याच्यानंतर चहा घेतला आणि आज मेन म्हणजे आर्याने सुद्धा उपवास धरला होता आणि त्यांचा तर आर्याच्या पप्पाचा उपवास असतोच. अंगारकीला उपवास धरतात, आषाढी एकादशीला धरतात. तर म्हटलं छान तिघांना आज साबुदाण्याची खिचडी रोज खाऊन खाऊन कंटाळाच येतो, तर बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी तिला केली आणि ती खाऊन कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडासा आराम केला. आराम केल्यानंतर मग म्हटलं चला आज मोदकाला लवकर सुरुवात करूया. 9:17 टाईम होता संध्याकाळी सोडण्याचा उपवास आणि देवाला नैवेद्य दाखवायचा होता. तर म्हटलं लवकरच सुरुवात करूया. तर त्याच्यामुळे आहे ना मी मोदक करायला पहिली सुरुवात केली. तर मोदकासाठी मी एक नारळ पूर्ण घेतला आहे. थोडक्यातच मी रेसिपी सांगते. मोदक तर सगळ्यांनाच येतात, पण एवढंच की सगळ्यांची करण्याची पद्धत वेगळी असते आणि हा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर असो आता मी ना छान आहे ना एक नारळ खिसून घेतला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक चव करू शकता. मस्त असं आपण विळीवर खिसल्यासारखा बारीक होतो. त्याच्यानंतर मग हा 1 वाटी असं नारळ खोबऱ्याचा किस झालेला आहे आणि आपण त्याच्या अर्धं गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी जर आपण नारळ घेतला तर त्याचं लक्षात ठेवा अर्धी वाटीच गूळ घ्यायचं म्हणजे गुळाचं प्रमाण बरोबर राहतं. तर आता पॅनमध्ये मी तूप टाकून घेतलं आहे आणि तुपामध्ये खसखस छान परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर थोडी परतली ना की मग आपण काजू बदामाचे बारीक तुकडे करू शकतो किंवा मिक्सरमध्ये बारीक करून पावडर केली ना तरीसुद्धा चालेल. तर आता छान थोडीशीच लालसर अशी खसखस तुपावर परतून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपण खोबरं हे खिसलेलं त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि ते थोडा वेळ 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर जो गूळ आपण खिसलेला आहे तो गूळ टाकून असं दोन्ही एकत्र मिश्रण आहे ना परतून घ्यायचं आहे. तर छान 2 मिनटं बारीक गॅसवरच परतून घ्यायचं आहे आणि आपलं सारण तयार करायचं आहे. आणि सारण परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची. तुम्ही जायफळसुद्धा टाकून छान परतून घेऊ शकता, त्याने खूप स्वाद छान लागतो. तर वेलची पावडर आहे ना नंतर सगळ्यात शेवटी टाकायची. तर आता आपलं सारण तयार झालेलं आहे आणि सारण बाजूला ठेवून देते. त्याच्यानंतर मी एक कढई घेतली आहे. कढई गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी घेतल्याबरोबर त्याच प्रमाणात 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मी अर्धी वाटी छोटी दूध टाकलेलं आहे. तर
अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं घेतलं ना तरीसुद्धा चालेल. तर छान आपलं दूध टाकल्यामुळे पांढरं शुभ्र मोदकाला कलर येतो. आणि त्याच्यामध्ये थोडी किंचित साखर, मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकून पाण्याला उकळी येऊन द्यायची. आणि त्याच्यानंतर तांदळाचं पीठ टाकून थोडं 10 मिनटं वाफवून द्यायचं आहे. हे आपलं छान असं उकडीचं मोदक तयार करायचे आहेत. तर आता हे मी ह्याचा व्हिडिओ आहे ना रेसिपीचा मी नक्कीच अपलोड करेल. तर जे आपले नवशिकेत मैत्रिणी असेल म्हणजे ज्यांना अजिबातच मोदक करता येत नाही आणि नवीन नवीन शिकायला असतात त्या मैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ अपलोड करेल ना तर त्याचा फायदेशीर ठरेल, गणपतीसाठी उपयोगी ठरेल. तर मी अपलोड करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेलच. आणि भरपूर अशा यूट्यूबवर आपल्या रेसिपी असतातच, असं प्रश्नच नाही. पण मी आपली थोडीशी मोदक बनवले तर रेसिपी म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावी थोडक्यात. तर आता छान मी सगळं टाकून उकडीचे मोदक तयार करून घेते. पूर्ण मोदकाची रेसिपी ही मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि त्याचबरोबर पुढचं मंदिरात वगैरे जाण्याचं हे सगळं काही मला व्हिडिओ शेअर करायचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी नक्कीच वेगळा अपलोड करेल. तर तुम्ही माझ्या चॅनलवर मोदकाच्या रेसिपीचा व्हिडिओ नक्की बघा जेव्हा मी अपलोड करेल. तर लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर आता छान माझे मोदक तयार झालेत. डाळ भात, शापूची भाजी, घेवड्याची थोडीशी शेंग केली आहे आणि त्याचबरोबर चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. अंगारकी संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. छान आता माझं जेवण झालं आहे आणि मोदकसुद्धा केलेत. आता मी चालले मंदिरमध्ये आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घडवते. त्याच्यानंतर मोदकसुद्धा घेऊन चालले मी मंदिरामध्ये. तर चला तिथेच भेटूया. तर आता आम्ही मंदिरमध्ये आलो आहे आणि जवळपासच आमच्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर बरीच गर्दी होती. तर मंदिरात भजन वगैरे कीर्तन सर्व काही ठेवलं होतं. खूप छान वाटत होतं मंदिरामध्ये आल्यावर आणि तेवढीच गर्दीसुद्धा होती. आम्ही 8:15ला गेलेलो, लगेच 15-20 मिनिटात आलो. गर्दी होती पण इतकी नव्हती. छान दर्शन झालं, मोदक पण ठेवले, बरं वाटलं जरा दर्शन झालं तर. तर आता आपण नंतर आरती करूया, नैवेद्य दाखवूया. चला. एक ना एक दिवस देणार भंडाऱ्याला दान अन्नदान. हो, चांगलं असतं केलेलं.
हा अरे, आरतीचं ताट काय दिसत. हे बघा, आपण आहे ना वरती चंद्राला ओळायचंय पहिलं, तर वरती आलोय टेरिस वरती. चला बघूया दिसतोय का चंद्र. दिसतोय ना चंद्र एवढ्या टाइम आहे वाटतं ना. खाली नाही अगरबत्ती दाखव. ये गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. दुपारचा वार्ता विघ्नाची, दुर्गी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उषेंदुराची, कंठी धरते मान मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित फळा तुझगौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे आवसलवाई. जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वंदे तारक संजीवनी. जय देवी सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उभेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा तुझा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. की जय. आरती देऊया आम्हाला. हे घ्या. केसर आणले असते बरं झालं. मला चालेल. तिथेच आहे ना, तिथेच आहे. मस्त आरती केली आणि आता मोदकाचा नैवेद्य दाखवला. खूप सुंदर असे मोदक झालेत, पाणी दे जरा. खूप छान झालेत. आरामच कर, काय नको. आता जेवण गरम करते. चल चपात्या घेऊन तिथंच. काय पाहिजे तुम्हाला? हा म्हणजे थोडं अजून वाटलं तर दुखतच आहे. हा कशाचा प्रॉब्लेम नाही. मग आरने सुद्धा उपवास धरलाय आणि तिला आता उपवास सोडायला मी दिलाय. ताट तयार करून दिलंय आणि मी पण उपवास सोडून घेते. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आणि तसंच मोदकाचा व्हिडिओ हा मी
मोदक बनवले, त्याचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवलाय. तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते करण्याची पद्धत, जेवण म्हणा, कुठलीही डिश, स्पेशल डिश म्हणा, सगळी करण्याची पद्धत वेगळी असते. पण मी आता मोदक बनवले तर त्याचा छान स्पेशल व्हिडिओ बनवेलच, पण ह्याच्यात पण मी थोडा दाखवण्याचा प्रयत्न केला. आता उपवास सोडून घेते आणि त्यांना सुद्धा उपवास सोडायला देते, त्यांचा सुद्धा उपवास आहे. तर इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. तुम लोगों ने अभी तक लेकर को ठीक से पहचाना नहीं। अच्छा